आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यासह देशभरात विजयादशमीचा उत्साह. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी आयोजित मुख्य सोहळ्यात श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो प्रमुख पाहुणे. दिवसभर अनुयायांची दर्शनासाठी रीघ. आपली संस्कृती सर्वसमावेशक असून त्यातून संघटित राहण्याचं बळ मिळतं. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. नागपूरमध्ये रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न. आणि भारतीय अर्थव्यवस्था 2024 मध्ये जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अंदाज. विजयादशमीचा सण आज देशात विविध पद्धतींनी आणि उत्साहानं साजरा होत आहे. अनेक ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होत आहेत, तर ठिकठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या दसऱ्यानिमित्त मौल्यवान वस्तूंची, मिठाईची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये झेंडूच्या फुलांची आणि भाताच्या साळीची तोरणं बांधण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा सण वाईटावर सद्गुणांनी विजय मिळवल्याचं प्रतीक आहे, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. दसरा सण सत्य, न्याय, करुणा आणि साहस या मूल्यांना रुजवणारा सण आहे, असं उपराष्ट्रपती धनखड यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनिष्टाचा अंत आणि इष्टाचा स्वीकार हेच या सणाचं वैशिष्ट्य असल्याचं मोदी यांनी शुभ संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य आणि ज्ञानाच्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा देणारा हा सण असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. दसऱ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सत्याचा नेहमीच विजय होतो हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींनी मिळवलेला विजय म्हणजेच दसरा, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज सायंकाळी नागपूरच्या दीक्षाभूमीवर होत आहे. यावर्षी श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी दीक्षाभूमीवर धम्म ध्वजारोहण करण्यात आलं. दीक्षाभूमी इथं मुख्य मंचासमोर दीक्षाभूमी स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर 22 प्रतिज्ञांचं वाचन करून समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचा जयघोष करण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यावधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी दीक्षाभूमी हे स्थान जगासाठी ऊर्जास्थान ठरलं आहे. इथं लाखो नागरिक अनुयायी भेट देत असतात, म्हणून या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती दिली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे 200 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिल्याचं नमूद करून शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला. संघाचं दिमाखदार पथसंचलन यावेळी करण्यात आलं. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी अर्थव्यवस्थेत भारत 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर पोहोचला असून भारतात स्टार्ट अप क्रांती आल्याचं नमूद केलं. आपली संस्कृती सर्वसमावेशक असून ती कोणालाही वेगळं मानत नाही. आपलेपणामुळे संघटित आणि बलसंपन्न समाज निर्माण होतो आणि देशाची अखंडता अबाधित राहते. कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहण्याची गरज आहे, असं भागवत यावेळी म्हणाले.
अखंड भारताचे विचार आणि संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी आरएसएसचं योगदान अतुलनीय असून आपला देश जर गाणं असेल तर संघाचे स्वयंसेवक हे त्याचे सरगम आहेत असं शंकर महादेवन यावेळी बोलताना म्हणाले. या शस्त्रपूजन आणि पथसंचलन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं येणाऱ्या सर्व अनुयायांचं स्वागत करत फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येनं अनुयायी उपस्थित होते. वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथं अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भीम अनुयायांच्या वतीनं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात जीवक बुद्ध विहारात रांगोळीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिल्पा मनवर आणि दीक्षा इंगळे यांनी ही प्रतिकृती साकारली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर आज संध्याकाळी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल, क्यूआरटी पथकं तैनात करण्यात आली असून गर्दीची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. याच अनुषंगानं वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या हस्ते पोलीस दलाच्या शस्त्रांची आणि वाहनांची विधिवत पूजा करण्यात आली. दिवाळी दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांची अकोल्यात विक्रमी विक्री होते. त्यामुळे जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलांची शेती करतात. अनेक संकटं पार करत शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड करून त्याचं संवर्धन केलं आणि फुलं बाजारात आणली. परंतु दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूचे दर 70 रुपयांवरून 30 रुपयांवर आल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागत आहे. चांगल्या प्रतीची फुलं 20 ते 30 रुपये तर कमीत कमी केवळ 12 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असल्याचं दिसून आलं. दर कमी असूनही ग्राहकांचा प्रतिसाद मात्र अगदीच कमी होता. बाजारपेठेत आवक वाढल्यानं झेंडूच्या फुलांचे दर गडगडल्याचं बोललं जात आहे. वाशिम जिल्ह्यातही झेंडूच्या फुलाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्यानं झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2024 मध्ये जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयातर्फे दर महिन्याला प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या आर्थिक अहवालात हे नमूद करण्यात आलं. देशात सातत्यानं वाढत असलेला गुंतवणुकीचा ओघ आणि औद्योगिक क्षेत्रातला वेगवान विकास यामुळे एकंदर विकासाला गती मिळाली आहे. देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 2 आकडी झाला असून ही गेल्या 14 महिन्यातली विक्रमी वाढ आहे. स्थिर आणि सातत्यपूर्ण महसूल वाढीमुळे केंद्र सरकारची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. देशातील बेरोजगारीचा दरही कमी होत आहे. चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात तुलनेनं घसरला असल्यानं देशातील महागाई हळूहळू कमी होत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. पर्शियन आखातातल्या घडामोडींमुळे जागतिक अनिश्चितता वाढली असून त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची काल घोषणा करण्यात आली. यात 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपटांचा समावेश आहे. निवड केलेल्या चित्रपटांमध्ये मल्याळी भाषेतील चित्रपट अट्टम, बंगाली भाषेतील चित्रपट अर्धांगिनी, ढाई आखर हा हिंदी चित्रपट आणि कन्नड भाषेतील चित्रपट कांतारा यांचा समावेश आहे. कथाबाह्य चित्रपटात उत्सवमूर्ती या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यासह देशभरात विजयादशमीचा उत्साह. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी आयोजित मुख्य सोहळ्यात श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो प्रमुख पाहुणे. दिवसभर अनुयायांची दर्शनासाठी रीघ.
आपली संस्कृती सर्वसमावेशक असून त्यातून संघटित राहण्याचं बळ मिळतं. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न. आणि भारतीय अर्थव्यवस्था 2024 मध्ये जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.